पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख पर हुआ हमला फर्जी निकलने के बाद राजनीति शुरू हो गई है। भाजपा नेता देशमुख पर हमलावर हो गए हैं। विधायक परिणय फूके ने देशमुख को घेरा है। फूके ने कहा, सलील देशमुख को हारते हुए देख अनिल देशमुख ने सलीम जावेद की तरह काल्पनिक कहानी लिखी और सहानुभूति पाने का प्रयास किया। नाही बघा, ज्यावेळेस 10 महिन्याआधी ही घटना घडली आणि अनिल देशमुखांनी असं दावा केला होता की त्यांच्यावर काही लोकांनी हमला केलेला आहे आणि मी त्यावेळेस अनेक लोकांसोबत काटोलमध्ये नरखेड भागातील लोकांसोबत बोललो, अनेक पोलीस विभागाच्या लोकांसोबत बोललो, अनिल देशमुखांच्या काही कार्यकर्त्यांसोबत सुद्धा बोललो आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही पूर्ण एक बोगस घटना आहे, फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न, निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्याबद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं। त्यावेळेस मी त्यात अनेक फॅक्ट सांगितले होते की या होऊ शकत नाही आणि ते आज या बी फायनलच्या रिपोर्टमध्ये असणार किंवा फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये असणार, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे आणि आज कुठेतरी अनिल देशमुखांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुख काहीतरी कन्फ्यूज स्टेटमध्ये आज त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे।